चिखली रोडवरील बुलढाणा वन विभागाच्या राणी बगीच्यातील 3 चंदनाच्या झाडाची अज्ञाताने कत्तल केल्याची घटना समोर आली। उपवन संरक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या आवारातील राणी बगीच्यामध्ये बिनधास्तपणे अज्ञातांकडून चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्यामुळे वन विभागावर नामुष्की ओढावली आहे। राणी बगीच्यामध्ये चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याची बाब समाजसेवक गणेश सोनुने यांनी उजेडात आणली। गणेश सोनुने यांना राणी बगीच्यामध्ये झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी राणी बगीच्यामध्ये जाऊन पाहिलं असता यावेळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशाने राणी बगीच्यामधील परवानगीने अडथळा निर्माण करणारे झाडे तोडण्यात येत होते। मात्र यावेळी सोनुनेंच्या 3 चंदनाची झाडांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले। याबाबत वन विभाग अनभिज्ञ होते। यावेळी गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक करण्याची आणि दोषींवर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई मागणी केली आहे। माहिती असे पडले की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये राणी बगीचा असून या राणी बगीच्यामध्ये वृक्षतोड चालू आहे। मी या ठिकाणी शोध घेण्यास आलो तर या ठिकाणी इतर झाडे सुद्धा वृक्षतोड चालू आहे, परंतु शोध घेत असताना या ठिकाणी चंदन सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा एरिया असताना या ठिकाणी उपवन संरक्षक डीएफओ असे क्लास 1 अधिकारी असतानाही सुद्धा या ठिकाणी जर तोड होत असेल तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधितवर गुन्हे दाखल करून या ठिकाणी निलंबन सुद्धा अधिकाऱ्याचं झालं पाहिजे व ज्यांनी वृक्षतोड केली असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजे अशी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मागणी केलेली आहे। 2024च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राणीबाग येथून 3 चंदनाच्या झाडाची चोरी केलेली आहे। पैकी एका झाडातून चंदनाचा माल नेलेला आहे, बाकी 2 झाडावर कुठल्याही प्रकारचा माल निघालेला नसून बुंद्यावर सर्व झाड पडलेले आहे। या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल। जे झाड काटण्यात आलेले आहे आपल्या राणी बागेमध्ये सध्या वृक्षाची काटणी छाटणी सुरू आहे, असा संशय आहे की त्यांनीच हे काटलेले हे खरं आहे का? नाही, राणी बागेमध्ये जे साफसफाईचे कामं चालू आहे त्याच्यामध्ये राणी बागेमधली इन्व्हेन्सिव्ह स्पेसिस ग्लिरिशिडिया काढून त्या ठिकाणी घनवन म्हणजे मियावाकी 1 हेक्टरमध्ये मियावाकी रोपण 30,000 रोपं लावण्याचे प्रस्तावित आहे। त्यासाठी साफसफाईचे कामे चालू आहे आणि उपद्रवी झाडे काढून इन्व्हेन्सिव्ह स्पेसिसची झाडे काढून त्या ठिकाणी जंगली आणि पशुपक्ष्याच्या उपयोगाचे झाडं लावण्यासाठी जागा तयार करण्याचे कामं सुरू आहे। सदरचे मजूर हे त्या कामातले निष्णात असून त्यांना झाडांची ओळख आहे। त्यांना जे झाड काढायचे आहे तेच झाड ते काढतात। चंदन आणि इतर ज्या झाडांना परवानगी लागते अशा झाडांना ते हात लावत नाहीत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।